साइन थिटा इक्वल टू √3/2 साइन थिटा इक्वल टू √3/2. आता मला सांगा √3/2 कोणासाठी आहे? ही केस होती का रे? साइन थिटा इक्वल टू 0 ची केस होती का? साइन थिटा इक्वल टू 0 ची केस होत नाही. बरोबर. म्हणजे कोणती केस होणार मला सांगा? साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. मग √3/2 कोणासाठी आहे? अरे 30 का 60? 60. क्वेश्चन लिहिला? लिहा. गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज given trigonometric equation is sin theta equal to √3/2. sin theta equal to √3/2. आता √3/2 म्हणजे किती? 60. 60 म्हणजे π/3. लिहा. therefore sin theta equal to sin 60 म्हणजे काय आलं सांगा? π/3. सो sin theta equal to sin π/3. ही कोणासारखी केस झाली? 1 2 3 2. मग 2 ची केस काय? साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. सोल्युशन काय असतं? थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 into अल्फा. मग मला सांगा या ठिकाणी थिटा हा थिटाच आहे आणि अल्फा कोण आहे? π/3. आता फॉर्म्युला लिहायचा. लिहा. असं लिहायचं बॉक्समध्ये. फॉर साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. इथे लिहायचं इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 into अल्फा. पुढे फार महत्वाचं n बिलॉंग्स टू z. z म्हणजे काय? सेट ऑफ इंटिजर्स. सो n बिलॉंग्स टू z. मग मला सांगा इथे थिटा आहे, फॉर्म्युल्यामध्ये थिटा आहे, सोल्युशनमध्ये थिटा आहे, इथं अल्फा आहे, सोल्युशनमध्ये अल्फा आहे. मग साइन थिटा इक्वल टू साइन π/3 ला थिटा हा थिटाच आहे आणि अल्फा कोण आहे? π/3. लिहा. therefore जनरल सोल्युशन इज काय येणार? थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 हु इज अल्फा? π/3 कॉमा n बिलॉंग्स टू z. सोपं आहे का नाही? 2 मार्कला विचारतात बघा. साइन थिटा इक्वल टू √3/2. ओके. मग आपण म्हणलं √3/2 कोणासाठी आहे? 60 म्हणजे π/3. मग आपलं ट्रिग्नोमेट्री इक्वेशन झालं साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. मग आपण केस चेक केली. फर्स्ट आहे, सेकंड आहे का थर्ड आहे? सेकंड. मग आपली केस आली साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. त्यासाठी जनरल सोल्युशन काय असतं? थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 into अल्फा. समजलं? मग आपल्या ट्रिग्नोमेट्री इक्वेशन मध्ये अल्फा आहे म्हणून सोल्युशन मध्ये पण अल्फा आहे. आपल्या प्रॉब्लेम मध्ये कोण आहे? अल्फा π/3 म्हणून आपल्या सोल्युशन मध्ये पण कोण आला? π/3.